मित्रांनो, आश्रमशाळा जेवढे येथील संस्थाचालक अशोक आधार पाटील यांनी आदिवासी विकास विभागाला खोटे दस्तावेज सादर करून 2.25 कोटी रुपये बिल्डिंग भाडं काढून घेतलं, ज्याच्यामध्ये त्यांनी ग्रामपंचायतचे खोटे दस्तावेज तयार केले, दाखला, कर पावती, व्यक्ती अधिकारी विक्रम यांचा खोटा दाखला. त्यानंतर 2021चा करारनामा, ज्याच्यावर म्हणजे स्टॅम्पवरती जो करारनामा करण्यात आला त्याच्यावरती 2020 ची नोटरी केली. त्यानंतर मी या विभागाला तक्रारी केल्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने यांनी चौकशी समिती गठीत करून चौकशी अहवाल दिला आणि वरिष्ठांनी संबंधित अशोक आधार पाटील व त्यांच्या संचालक मंडळावरती गुन्हा दाखल करण्याचं 24 सप्टेंबर 2025 पत्र दिलं. परंतु आज 15 दिवस झाले असून देखील हे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील साहेब त्याच्यावरती गुन्हा दाखल करत नाही. त्यानंतर जोडत ग्रामस्थ इथं मोर्चा काढायला येणार होते, तर त्यांच्या मोर्चाच्या निवेदनावरती त्यांनी पत्र दिलं की 6 ऑक्टोबरला येऊन आम्ही शिरपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करतो. परंतु आज 4 दिवस झाले तरी गुन्हा दाखल केला नाही. आणि मला जी माहिती मिळाली, यांचे अधिकारी येऊन त्या भ्रष्टाचारी संस्था चालकासोबत शाळेवर बसून त्याच्यासोबत काहीतरी त्यांनी गुलुगुलू केलं आणि गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली. प्रमोद पाटील साहेबांना एकच विनंती करतो की आपण संस्था चालकांवरती गुन्हा दाखल करायला का टाळाटाळ करत आहे याचं उत्तर आज आम्हाला पाहिजे. आज जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आम्ही तोपर्यंत इथून उठणार नाही.